लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी अखेर दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। प्रतीक्षा देखील संपलेली आहे। सर्व काही अपडेट पाहणार आहोत, कारण की काल अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याकडून खुशखबर आलेली आहे। तर आता जे आहे ती महिलांच्या खात्यावरती 2 हप्ते देखील पाहायला मिळणार आहेत। डिसेंबर तसेच जानेवारी या महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे। काही ठिकाणी वाटप देखील सुरू झालेले आहे, तर काही महिलांना जे आहे ते आता 9,000 रुपये मिळणार आहेत। फक्त आधार लिंक करायचे आहे। लाडक्या बहिणींनो 9,000 रुपये तुम्हाला मिळणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे। काय अपडेट आहे, सर्व बातमी सविस्तर पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे सर्व अपडेट पाहायला मिळत नाहीये। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका, कारण की योजनेसंदर्भात काय अपडेट आली की सर्वात आधी याच चॅनलवरती आपण देत असतो। त्यासाठी फक्त तुम्हाला हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। आता सर्वात एक अपडेट आहे, नवीन योजना आलेली आहे। आधार लिंक करा, अन्यथा अर्ज बाद होणार आहेत। आधार लिंक देखील तुम्हाला करून घ्यावे लागेल। लाडक्या बहिणींनो 9,000 रुपये देखील मिळणार आहेत। तुम्ही जर आधार लिंक नाही केलं तर ते 9,000 रुपये गमवाल, कारण की आता मोठी योजना काढलेली आहे। लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नाही त्या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून देखील घ्या, अशी माहिती मिळत आहे। त्यातली त्यात आता इथे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरलेली आहे। या योजनेत महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत, तर आता या योजनेत 2,100 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2,100 रुपये दिले जाणार असल्याची देखील माहिती आहे। दरम्यान जर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमचा अर्ज बाद होणार आहे। तुम्हाला आता जो हप्ता वाटप पाहायला मिळत आहे तो मिळणार नाहीये। 3,000 रुपये येणे जे आहे ते तुमच्या खात्यावरती थांबतील, कारण की तुम्ही जर आधार लिंक केले नसेल तर त्यासाठी आधार कार्ड नक्कीच लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाभ भेटेल। आता मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या अपडेटनुसार महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाटप देखील पाहायला मिळणार आहे। आधी 10 जिल्ह्यात, नंतर पुढील 10 जिल्ह्यात अशा प्रकारे वाटप सुरू आपल्याला दिसून येणार आहे। तर बऱ्याच महिलांना 2,100 रुपये, तर काहींना त्यापेक्षा अधिक 3,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे। आता 3,000 रुपयांची कोणत्या महिलांना रक्कम मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत। तुम्हाला देखील 2,100 ऐवजी 3,000 रुपये मिळू शकतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 2 कागदपत्रे देखील लागणार आहेत, ती अपडेट देखील या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे। जी मुख्यमंत्र्यांकडून अपडेट आलेली आहे ती आता आपण पाहूयात। मुख्यमंत्री म्हटलेले आहेत की आता आम्ही जे आहे ते 2,100 रुपये देणार आहोत। महिलांना हप्ता देखील वाटप सुरू पाहायला मिळत आहे। थेट महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये येत आहेत, मात्र काही महिलांना जे आहे ती यापेक्षा कमी रक्कम भेटू शकते। जर 3,000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला 2 कामे देखील करावं लागणार आहेत। ती माहिती देखील या व्हिडिओच्या पुढे आहे। तसेच आता सध्या पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे। जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत। त्यामुळे आधार कार्ड लिंक आणि बँक अकाउंट लिंक करण्यास सांगितलेले आहे। तसेच मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केलेले नाहीयेत त्यांना पैसे मिळालेले नाहीयेत। दरम्यान ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत, त्यांना पुढच्या महिन्यात एकदम 6 हप्ते येऊ शकतात। त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत 1 रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला आता थेट 9,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे काही लाडक्या बहिणींना आता सरकारकडून जे आहे ती 9,000 रुपये वाटप होणार आहेत। 9,000 रुपयांसाठी पात्र ठरण्यासाठी फक्त आधार कार्ड लिंक करून ठेवायचे आहे। मुख्यमंत्री म्हणाले की आमच्याकडून लवकरात लवकर 9,000 रुपये आम्ही लगेच देणार आहोत। तसेच त्यांच्याकडून आता 3,000 रुपये देखील देण्यात येत आहेत। 3,000 रुपये हे सर्व महिलांसाठी पाहायला मिळत आहेत, मात्र त्यासाठी देखील 2 कामे करून घ्या। तात्काळ त्यांनी जे आहे ती सूचना देखील दिलेल्या आहेत। इथे पाहू शकता लाडकी बहीण योजने पात्रता। लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये दिले जाऊ शकतात। या योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे। त्यासोबतच महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असावे। तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा। आतापर्यंत आधार आणि बँक अकाउंट लिंक नसलेल्या 16 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असल्याची देखील माहिती मिळत आहे। तर आता जे आहे ते पुढील जो हप्ता 3,000 रुपयांचा भेट
भेटणार आहे, हा बऱ्याच महिलांना भेटणार आहे. लाडक्या बहिणींची संख्या देखील गोड करू असं देखील ते म्हटलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांच्याकडून एक सर्वात मोठी खुशखबर आलेली असून आता वाटप देखील सुरू पाहायला मिळत आहे. टप्प्याटप्प्यानुसार आता तुमचा जिल्हा आहे का नाही ते देखील पाहायला मिळेल. तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरुवातीला होईल ते आपण आता जिल्हे देखील पाहूयात. तसेच जर सध्या पाहायला गेलं तर आता यामध्ये मोठा बदल देखील दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्यामुळे आता जे आहे ते 2 कामे देखील करावं लागणार आहेत. त्यातले त्यात कोकणातील रायगड सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी देखील सुरुवातीला वाटप पाहायला मिळू शकते. थेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे. ज्यांना मागील 2 हप्ते मिळालेले नव्हते त्यांना देखील आता हप्ते मिळणार असून 3,000 रुपयांचे वाटप त्यांकरिता सुरू झालेले आहे. यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल या भागात देखील वाटप सुरू पाहायला मिळत आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात देखील याचे वितरण सुरू केलेले आहे. तसेच इकडे मुंबई, पालघर, ठाणे याही ठिकाणी वाटप सुरू झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यातली त्यात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या बऱ्याच भागामध्ये महिलांच्या खात्यावरती रक्कम वाटप सुरू झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, विदर्भातील वर्धा जिल्हा असेल याही ठिकाणी प्रतीक्षा होती. त्याही ठिकाणी ज्या महिलांच्या खात्यात आधी रक्कम आलेली नव्हती त्यांच्या खात्यात रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आता ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाहीये त्यांना फक्त आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्यांच्या खात्यावरती देखील 9,000 रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी फक्त आधार कार्ड लिंक करून ठेवणे गरजेचे राहील अशी माहिती देखील मिळत आहे. तर आता फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील अपडेट जिल्ह्याची यादी देखील येणार आहे. कोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपये, कोणत्या जिल्ह्यात 2,100 रुपये वाटप होणार त्याबाबतची महत्त्वाची अपडेट राहणार आहे. त्याकरिता फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाकून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.